नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? हा तुमच्या मनातला सर्वात महत्त्वाचा सवाल, हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारतोय की ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? या प्रश्नाचा आता उत्तर मिळूया की ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव? आणि आपल्या सर्वांसाठी ऑक्टोबर महिना एवढा का महत्त्वाचा आहे हे पहिले समजून घेणं गरजेचं आहे। लक्षात घ्या मित्रांनो, उधारी पाधारीवर आपण या ठिकाणी बियाणं आणले, खत आणले आणि त्याचबरोबर मित्रांनो दिवाळीच्या उंबरठ्यावरती आपण येतो, त्यावेळेस आपल्या लेकी बाळी बहिणी बोळवणीसाठी येतात। त्यावेळेस माझ्या सामान्य कास्तकार बांधवांना पैशांची नितांत आवश्यकता असते आणि म्हणून मित्रांनो माझा सामान्य कास्तकार बांधव ज्याच्या एका हातामध्ये सध्या विळा दिसतोय, दुसऱ्या हातामध्ये मित्रांनो सोयाबीनचं असणार ते उभं पीक दिसते आणि डाव्या हातामध्ये पीक, उजव्या हातात विळा, तो कापणी करतोय। कापणी करत असताना पडणारा प्रत्येक थेंब आणि डोक्यातील असणारा प्रत्येक क्षण कण त्या ठिकाणी एकच विचार सांगतोय आणि एकच सवाल करतोय की अखेर ऑक्टोबर महिन्यात मला सोयाबीनचा भाव जास्तीत जास्त किती मिळू शकतो? लक्षात घ्या, गोळा बेरजेच्या या आकड्यावरती असलेला माझा जो कास्तकार बांधव आहे त्याला 100 रुपयाचा फरक या ठिकाणी महत्त्वाचा आहे मित्रांनो। तर अशा परिस्थितीत चिंता करू नका, तुम्हाला अचूक माहिती देतो की आता ऑक्टोबर महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार बाजारभाव या ठिकाणी सोयाबीनचा। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या 4-5 दिवसात मोदी सरकारने घेतलेला ऐतिहासिक महानिर्णय, ज्याच्यामध्ये कच्चं खाद्यतेल होतं, ज्याच्यावरती 20% आयात शुल्क वाढवलं आणि 20% जे आयात शुल्क वाढवलं मित्रांनो, त्याच्यामुळे आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी सोयाबीन तेलाचा बाजारभाव वाढताना दिसला। याचा कुठेतरी आधार सोयाबीनला मिळाला आणि त्यामुळे मित्रांनो फक्त 2 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव 400 रुपयांना वाढून 4700 पर्यंत पोहोचला। लक्षात घ्या मित्रांनो, या निर्णयाचे पडसाद उमटत राहणार, यामुळे आणखी 100-200 ची तेजी येऊ शकते। ही तेजी मित्रांनो कंटिन्यू राहत असताना 15 ऑक्टोबर पासून मित्रांनो आपल्या या ठिकाणी महाराष्ट्राच्या पावन मायभूमीमध्ये मोदी सरकार 4892 रुपये प्रति क्विंटल हमी भावानं सोयाबीनची खरेदी सुरू करणार आणि मोदी सरकारची ही जी सोयाबीन खरेदी मित्रांनो याच्यामुळे आपल्याला मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसणार आणि यामुळे मित्रांनो आपल्याला 15 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो आरामशीर 5000 पार जाताना दिसणार। त्याचबरोबर मित्रांनो
1 ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान जेव्हा देशामध्ये सर्वात जास्त सोयाबीनची कापणी होणार तेव्हा परतीच्या पावसाचे या ठिकाणी संकेत दिसत आहे. जर परतीचा पाऊस पडला तर आपलं उभं पीक अडचणीत येऊ शकते, त्यामुळे क्वालिटीचा इश्यू कुठं ना कुठं निर्माण होऊ शकतो आणि यामुळे आपल्याला मित्रांनो भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात मोठा गॅप निर्माण होताना दिसू शकतो. या 3 महत्त्वाच्या कारणांमुळे ऑक्टोबर महिना हा तेजीचा 100% असणार. पण या तेजीमध्ये बाजारभाव जास्तीत जास्त किती वाढणार या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कमीत कमी 4,700 ते जास्तीत जास्त 5,300च्या दरम्यान दिसणार आणि जागतिक बाजारातून अनुकूल परिस्थिती आली तर बाजारभाव 5,500 पार जर दिवाळीपर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको. तर मित्रांनो लक्षात घ्या, ही सध्या तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की तुम्हाला 4,700 ते 5,300चा बाजारभाव हा जास्तीत जास्त ऑक्टोबर महिन्यात मिळू शकतो. तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांवर पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रांवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.